आता इथं आपण ना 10 किलोचे वेपर्स करणार आहोत. एकदम पांढरं शुभ्र आणि एकदम असे टेस्टी असे वेपर्स बघणार आहोत. आता इथे ना मी ना 10 किलो बटाटे घेतलेले. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला आहे ना अर्धा तास तरी ना आपल्याला पाण्यातनं भिजत घालायला ठेवायचं. म्हणजे काय होतं माहिती आहे का, पडदेशीने साल पण निघते बटाट्याची आणि सोपा जातो आपल्याला साल काढायला पण बटाटा. आता इथं मी ना बघू शकता सगळे साल काढले, बघू शकता पांढरा शुभ्र असा बटाटा आहे. रात्रीचंच काय करायचं, आपल्याला सोलून वगैरे काढायचं साल वगैरे सगळेच काढायची त्याची, आणि रात्रीचाच खिसून आपल्याला चकत्या करून रात्रभर आपल्याला तुरटीच्या पाण्यातनं भिजत घालायचं आहे. आता इथं बघू शकता किती मोठा बटाटा आहे. आणि शक्यतो वेपर्सला ना आपण मोठा असा बटाटाच घ्यायचा, बारका घ्यायचाच नाही. कारण का आपले ना वेपर्सना थोडे बारके पडतात, त्यामुळे असा मोठा बटाटा घेतला ना चकत्या मोठ्या मोठ्या पडतात असं वेपरच्या. आता सगळं मी खिसून घेतलेलं आहे बघू शकता. आता खिसणीने आता बटाटा आपल्याला कशाला धरायचा आहे, असा उभा धरायचा नाही, असा आडवा धरायचा आहे बटाटा. म्हणजे काय होतं की चकत्या अशा मोठ्या लांबलचक अशा पडतात बघू शकता. इथं आता मस्त अशा बघा, त्यामुळं असा आडवा धरायचा बटाटा, उभा धरायचा नाही, डायरेक्ट असा आडवा धरायचा. त्यामुळं बटाट्याच्या चकत्यात ना खूप अशा मोठ्या पडतात. आणि संध्याकाळी काय करायचं, तुरटी टाकायची आपण पाण्यात, आणि त्यातनं आपल्याला ना रात्रभर भिजत ठेवायचं. मग तुरटीच्या पाण्यात टाकल्यामुळं एकदम वेपर्स आपल्या इथे टाईट होतात आणि एकदम असं सगळं वरचं लाल पाणी सगळं जाऊन निव्वळ सगळे एकदम पांढरं शुभ्र आपले वेपर्स तयार होतात. आता इथं मी सगळे बटाटे साल काढून घेते ना, सगळं आता मी वेपर्स खिसून घेते. आणि काय करायचं, असं घ्यायचं थोडं खिसले ना 4-5 बटाटे, लगेच आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं नाही, कारण का लाल पडतात चकत्या. इथं बघू शकतात एकदम मस्त झालेल्या आहेत आपल्या चकत्या, पांढरं शुभ्र. बटाटा माझा पांढराच आहे, असं पिवळट नाही आहे, त्यामुळे शक्यतो पांढराचा बटाटा घ्यायचा. आता छान माझ्या सगळे चकत्या हे झाल्यात बघू शकता, मस्त पांढरा शुभ्र. आता एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, आणि त्या पातेल्यात ना गच्च भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आणि ह्याच रात्रभर असंच आपल्याला ना झाकून ठेवायचं आहे, वरती एक ताट झाकून ह्याला झाकून ठेवायचं आहे. मग सकाळ आपण ह्याला शिजून घ्यायचं आहे. आता इथं मस्त मी चूल पेटवलेली आहे सकाळी. इथं बघू शकता, इथं पातेल्याला मी माती वगैरे लावून घेतलेली आहे. आता इथं ना आपल्याला शिजण्यापुरतं आहे ना पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी काय केलं, अर्ध पातेलं आपल्याला पाणी ना टाकून घेतलं आहे. आता हे बघू शकता रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे ना असं फेस आलेला आहे. मग हे काय करायचं, सगळं आपण फेस सगळा बाहेर ओतून द्यायचा, आणि दुसऱ्या पाण्याने अजून एकदा वेपर्स आपल्याला धुवून घ्यायचे. म्हणजे काय होतं, ते वर रास्तार ते निघलेलं लाल पाणी असतं ना, ते सगळं त्यातलं निघून जातं. आणि ते मी 2 तुरटीचे बारके खडे टाकले आहेत त्याला. चांगला आता आणायला ठेव, जरा उकळी फुटली चांगली तरच मग आपल्याला ह्यात वेपर्स टाकून घ्यायचे आहेत. आता चांगलं आपले ना उकळी फुटत आली आहे पाण्याला बघू शकता इथं मस्त. आता आपण काय करू, त्यात ना मोठं खडे मीठ टाकायचं आहे. आता मोठं मीठ टाकलं ह्याचा अंदाज बिघडतो, बारक्या मिठाचा काही अंदाज गवत नाही, त्यामुळे ना इथं मी ना मोठं मीठ टाकलेलं आहे. मोठं मीठ टाकल्यामुळं काय होतं, अंदाज पण गवतो, आणि मोठं मीठ जरा थोडंसं खरट असतं. आता मी एक वंजळ भरून ना खारं मीठ टाकलेलं आहे. पहिल्या ह्याला एकदा हे टाकलं आणि दुसऱ्या वेळेस बी थोडंसं टाकून घ्यायचं. आता इथं बघू शकता मस्त मी ना 2 पाण्यात ना वेफर छान धुवून घेणार आहे. एकदम पांढरं शुभ्र वेपर्स कसलेच लाल होत नाहीत, काळे पडत नाहीत. आणि थोडंसं ना शिजत आलं ना असं हाताने ना तोडून बघायचं. थोडंसं आपल्या ते नग जर रावला तर म्हणायचं चांगले मस्त आपले वेपर्स शिजलेले आहेत. एकदम बी असा गाळ करायचा नाही वेपर्सचा. इथं बघू शकता एकदम पांढरं शुभ्र झाले, आणि सगळं पाणी मी त्यातलं निथळून काढलेलं आहे. आता हे आपल्याला काय करायचं, शिजण्यापुरतं टाकून द्यायचं आहे ह्याच्यात. आता मी सगळं 2 चाळणी ह्यात टाकून दिलेलं आहे. आता अजून याला झाकून ठेवायचं आणि एकसारखं हलवत राहायचं. तोपर्यंत आपण दुसरे वेपर्सनं छान धुवून घेऊ. आता हे शिजूच तर हे म्हणलं आपलं तर धुवून घ्यावा आपण वेपर्स. आता सकाळचं पण खूप ऊन पडलेलं आहे, तरी सकाळचे 8:30 वाजले असतील. मी लवकर शिजून घेऊन म्हणलं टाकून घ्यावं, नाही तर खूप ऊन पण लागतं. चला तर मग छान असा व्हिडिओ बघत राहा, आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. असेच नवीन ना उन्हाळी पदार्थ बघत राहत जावा. हे वर्षभर आपले छान असे टिकतात आणि काळपट वगैरे काही पडत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा वेपर्स, आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात. तुम्हाला मी तळून पण दाखवलेले आहेत वेपर्स. आता इथं माझे वेपर्स छान असे शिजत आलेत आहेत बघू शकता. आता मस्त चुलीवर काय होतं, एकसारखा जाळ लागतो, त्यामुळे पटपट हे शिजून निघतं. आता छान आता बघा मी हात लावून बघितलं तर मस्त शिजलं आहे. आता एका चाळणीत काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता मस्त शिजलं आहे.
एका दिवसात आपले वेफर्स आहे ना कडकडीत उन्हात ना वाळून निघते. इथं बघू शकता. आता मस्त तुम्हाला मी तळून पण दाखवलेले आहेत. एकदम खूप छान झालेले आहेत आणि कलर पण एकदम पांढरं शुभ्र आणि किती मोठे पण झालेले बघू शकता. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन माझे व्हिडिओ बघत राहा.